छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा या शृंखलेत आज आपण त्यांच्या आयुष्यात झालेली एक घटना बघणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज कथा. शब्दासाठी प्राणपणाला दिलेला शब्द पाळणारा राजा. रायगडावर सकाळ उजाडली होती. धुक्याच्या पडद्यामधून सूर्य हळूहळू वर येत होता. गडाच्या तटांवर उभे असलेले मावळे पहारा देत होते. वातावरण शांत दिसत असलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात विचारांची लढाई सुरू होती. कारण युद्ध तलवारीने जिंकता येतं, पण विश्वास फक्त शब्दाने जिंकावा लागतो. त्या दिवशी एक दूत आला. तो शत्रू छावणीतून आलेला होता. दरबारात हलचल झाली. शत्रूचा दूत. काही सरदारांनी तलवारीला हात लावला, पण महाराजांनी हात उंचावून त्यांना थांबवलं. दूतांवर वार होत नाही. तो संदेश घेऊन येतो, वैर नाही. दूताला आत आणलं गेलं. त्यामध्ये शत्रूचा प्रस्ताव होता. दूताने नमस्कार करून पत्र दिलं. पत्र एका मोगल सरदाराचं होतं. त्याने लिहिलं होतं, जर महाराजांनी प्रत्यक्ष भेट घेतली तर आम्ही तहाबाबत चर्चा करू. आपण सुरक्षित येऊ शकता. माझा शब्द आहे. दरबारात कुजबूज सुरू झाली. काही सरदार ताबडतोब म्हणाले, हा सापळा आहे. शत्रूवर विश्वास ठेवू नये. महाराज जाऊ नका. कारण त्या काळात कपट, विश्वासघात आणि अचानक हल्ले ही सामान्य गोष्ट होती. महाराज शांतपणे पत्र वाचत राहिले. कठीण निर्णय होता. मोरोपंत म्हणाले, महाराज, स्वराज्य तुमच्यावर उभं आहे. धोका घेऊ नका. नंतर तानाजी म्हणाले, आम्ही जाऊ, पण तुम्ही नाही. काही क्षण दरबारात शांतता पसरली. महाराज म्हणाले, त्याने शब्द दिला आहे. सरदार आश्चर्यचकित झाले. पण तो शत्रू आहे. त्यावर महाराज गंभीरपणे म्हणाले, आपणही शब्द देतो तेव्हा पाळतो. मग दुसऱ्याला संधी न देता त्याचा शब्द खोटा कसा मानायचा? या शब्दावर दरबार गप्प झाला. नंतर भेटीची तयारी झाली. भेटीची तयारी ठरली. महाराज भेटीस जाणार, पण कोणत्याही राजेशाही ताम झामाशिवाय. मोठी फौज नाही, फक्त काही मावळे. कारण ती भेट युद्ध नव्हती, शब्दाची परीक्षा होती. महाराजांनी तलवार घेतली, पण ती आक्रमणासाठी नव्हे, तर स्वाभिमानासाठी. निघताना त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, जर मी परत आलो नाही तरी स्वराज्य थांबू नये. सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं. शत्रूच्या छावणीत महाराज पोहोचले. मोगल छावणी मोठी होती. हजारो सैनिक. महाराज फक्त मोजक्या मावळ्यांसह. मोगल सैनिक कुजबुजत होते. हा राजा वेडा आहे का? इतक्या विश्वासाने आला. सरदार स्वतः तंबू बाहेर आला. त्याला अपेक्षा नव्हती की महाराज खरोखर येतील. तो काही क्षण महाराजांकडे पाहतच उभा राहिला. मोगल सरदाराने आपली तलवार बाजूला ठेवली आणि म्हणाला, तुम्ही खरंच आलात? महाराज शांतपणे म्हणाले, तुम्ही शब्द दिलात. तो अवाक झाला.
त्यांनी महाराजांना आदराने आसन दिलं. छावणीत अचानक वातावरण बदललं. जे शत्रू म्हणून आले होते ते आता पाहुणे झाले. दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. राजकारण, सीमा, कर या गोष्टीवर चर्चा सुरू झाली. पण हळूहळू चर्चा मानवी पातळीवर गेली. सरदार म्हणाला, तुम्हाला भीती वाटली नाही? त्यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, मरणाची भीती असती तर स्वराज्य सुरूच केलं नसतं. पण विश्वास न ठेवला असता तर माणूस राहिलो नसतो. सरदार स्तब्ध झाला. काही वेळानंतर मोगल सरदार म्हणाला, खरं सांगू, माझ्या सैनिकांना वाटलं होतं तुम्ही येणार नाहीत आणि माझी ही खात्री नव्हती. महाराज म्हणाले, मग शब्द का दिला? तो म्हणाला, तुमची परीक्षा घ्यायची होती. महाराज शांतपणे उत्तरले, राजाची परीक्षा युद्धात होते, माणसाची शब्दात. तर त्या दिवसानंतर त्या सरदाराचा दृष्टिकोन बदलला. त्याने तह मान्य केला. मराठ्यांवर अचानक हल्ला करण्याचा विचार सोडला. निघताना तो म्हणाला, आज मी शत्रूला नाही, माणसाला भेटलो. महाराज त्यावर उत्तरले, माणुसकी जिवंत असेल तर युद्ध कमी होतात. परत रायगडावर महाराज सुखरूप परतले. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. सरदारांनी विचारलं, महाराज, तुम्ही इतका धोका का घेतला? महाराज म्हणाले, तलवारीने जिंकलेला प्रदेश पुन्हा हरवू शकतो, पण विश्वासाने जिंकलेलं मन कायमच जिंकतं. या कथेतला संदेश असा, शब्द हा राजाचा सर्वात मोठा दागिना असतो. विश्वास दाखवला तर वैर कमी होतं. खरा शूर तोच जो प्रामाणिक असतो. नेतृत्व म्हणजे फक्त जिंकणं नाही, विश्वास निर्माण करणं. छत्रपतींचं साम्राज्य किल्ल्यावर नव्हे तर विश्वासावर उभं होतं. जय भवानी, जय शिवाजी.